नोकरीमध्ये तुम्ही स्वतःचं पोट भरू शकता आणि परिवाराचं. एक उद्योजक बनल्यानंतर तुम्हाला कित्येक लोकांचे तुम्ही प्रश्न सोडवू शकता, कित्येक लोकांना तुम्ही नोकरी रोजगाराची संधी देऊ शकता. मग आज आपण बघणार आहोत व्हॉट यू मीन बाय बिझनेस. मग आपण लास्ट टाइम पाहिलेलं की बिझनेस म्हणजे नक्की काय, तर खरेदी विक्री. कमी किमतीमध्ये माल खरेदी करणं, जास्त किमतीला विकणं, ही बिझनेसची एक रफ आयडिया. सो बिझनेसची फर्स्ट स्टेप काय आहे? कुठलीही गोष्ट दोन वेळा जन्माला येते, एकदा मनात मग प्रत्यक्षात. मग व्यवसायाची पहिली स्टेप काय, तर व्यवसायाची आयडिया. त्या आयडियावरती आपण काय करतो, काम करतो. मला नक्की कुठल्या प्रकारचा बिझनेस करायचा आहे, मला नक्की कुठची गोष्ट अशी आहे की जी मी बिझनेसमध्ये करू शकतो. त्यासाठी आपण काय फॉर्म्युला दिलेला आहे, तर आपण 3 फॉर्म्युलामध्ये काम करतो: गॅप, मॅप आणि टॅप. व्हॉट यू मीन बाय गॅप? तुम्ही आजूबाजूला वावरत असताना असंख्य लोकांना कुठल्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं, ते प्रॉब्लेम जर तुम्ही शोधलं, म्हणजे तुम्ही व्यवसाय करण्यासाठी काय शोधलीत, गॅप शोधलीत. याला म्हणतात प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बिझनेस शोधलं. त्या प्रॉब्लेमला तुम्हाला कसं सॉल्व्ह करता येईल, त्यानुसार तुम्ही आयोजन आराखडा तयार केलात, म्हणजे काय केलं, मॅप तयार केलं. आणि आराखड्यानुसार तुम्ही ऍक्शन घ्यायला जेव्हा सुरुवात करता, तेव्हा ते कशामध्ये येतं, टॅपमध्ये येतं. मग व्यवसाय सुरू करायला नक्की कुठला व्यवसाय करू, तर पहिलं तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवड आहे ते बघू शकता. समाजामध्ये सध्या ट्रेंडिंग काय ते चालवू शकता. तुम्हाला कुठली गोष्ट आहे ज्याच्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी समजतात, तो चालू करू शकता. किंवा लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा बिझनेस सुद्धा तुम्ही चालू करू शकता.